जिथं नीती, जिथं मातृसेवा, जिथं पितृसेवा, तिथंच माझ्या स्वामींचा वास आहे, लक्षात राहू द्या. जिथं अनिती आहे, जिथं मातृसेवा नाही, जिथं पितृसेवा नाही, ते घर स्वामींचं कधीच होऊ शकत नाही. आपण उपजीविकेसाठी पुणे शहरामध्ये आलो ना, कधी कधी फोन लावा. आपल्या असणारी मातृपितृ जवळ असेल तर धन्यवादच. नसन त्यांनी आपल्या मातृपितृंना फोन लावा. कसे आहात तुम्ही? स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्याखेरीज राहणार नाही, एवढी ताकद मातृपितृ सेवेमध्ये. काही काही लोक करत नाही, मग तीर्थाटन केलं, कुठेही गेलं तर काही प्राप्त होणार आहे. असे असणारे माझे स्वामी. आणि स्वामी महाराज घरी आल्यापासून जशी काही लक्ष्मीच चोळोपंच्या घरी आली, परिस्थितीमध्ये बदलाव होत गेला त्यांच्या. चोळोपाची माता, चोळोपाची पत्नी रोज स्वामींची असणारी देखभाल करायची. स्वामींना काय असणारं भोजनाला लागतं, प्रसादीला काय लागतं, नित्याने पाद्यपूजा करायची. आणि चोळोपाच्या असणाऱ्या घरी भक्तांची रांग लागू लागली. स्वामी हे फक्त अक्कलकोट पुरतेच नव्हते, तर भारतभर जगभर त्यांचा प्रसार झाला होता. सोलापुरात आल्यानंतर बांधाबांधाने फिरायचे, त्यावेळेस लोक त्याला वेडा असणारे बुवा म्हणायचे. कोणी अवहेलना करायचं. मी काल सांगितलं, काल प्रसंग पाहिला तुम्ही. एक मुस्लिम फकीर स्वामींना घेऊन चोळोपाच्या घरी आला, तर मुस्लिम फकीराच्या घरात घेऊन सुद्धा मुखात घास भरवणारे स्वामी आहेत. हे जातीपातीचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. जगाच्या मालकांनी जातपात मानली नाही तर तुम्ही आम्ही मानणारे कोण आहे? आम्ही ज्या देशात राहतो, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. त्यागाची आणि बलिदानाची भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आणि त्या बलिदानाच्या भूमीमध्ये माझे स्वामी आलेले आहेत, माझे साधुसंत आले, माझे माऊली आले, तुकोबराय आले, माझे भगवंताचे 10 अवतार झाले. मग हे सगळं करत असताना आमच्या मनोभावी, आमच्या मनामध्ये संकल्प आला पाहिजे, बास. अंतकरणाला ज्ञान, अंतकरणाला भगवंताच्या नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. आम्ही जाऊ तिकडे ही स्वामींचीच कृपा आहे. 3 गोष्टी लक्षात राहू द्या, कधी विसरू नका. ज्यांनी आपल्यावरती उपकार केलं ना आयुष्यात, त्यांना कधी विसरायचं नाही. वाईट वेळेमध्ये आपल्यावरती उपकार केलेत त्या लोकांना कधी अपकाराची असणारी भाषा करायची नाही. कृतज्ञ नाही व्हायचं, कृतज्ञता बाळगायची. ज्यांनी आपल्यावर वाईट वेळ आणली त्यांना तर कधीच असणारं विसरायचं नाही. कधी कधी काही लोक वाईट वेळ आणून देतात आणि वाईट वेळेमध्ये पळून जाणाऱ्यांना तर कधीच विसरायचं नाही. आणि कुठे पळाले ना, हे कुठेतरी दरीत जाऊन पडतात. पाहणारे स्वामी आहेत.